नमस्कार, मी डॉक्टर मैथिली यशोधन पितांबरे, वैद्यकीय अधीक्षिका, श्री साईनाथ रुग्णालय शिर्डी। साईबाबा संस्थांमार्फत मार्च 2025 मध्ये श्री साईनाथ नेत्रपेढीची स्थापना झाली। जगभरात अनेक अंध लोक हे या व्याधीने त्रस्त आहेत। याकरता साईबाबा संस्थांमार्फत या नेत्रपेढीची स्थापना करून अंधांच्या जीवनात एक उजेड टाकण्यासाठी नेत्रपेढीचे काम अखंड कार्यरत आहे। आज अखेर 27 व्यक्तींनी नेत्रदान केलेले असून एकूण 32 रुग्णांवरती यशस्वी अशा कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरीज श्री साईनाथ रुग्णालयात या नेत्रपेढीमार्फत झालेल्या आहेत। नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नाही, तर ही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश टाकणारी एक अतिशय असं पवित्र दान आहे। श्री साईनाथ रुग्णालयात ज्या एकूण 32 शस्त्रक्रिया झाल्या किंवा कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरी झाल्या, त्या अतिशय यशस्वी सर्जरी झालेल्या आहेत। यामध्ये अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध रुग्णांवर सर्जरी करण्यात आलेल्या आहेत। ज्या व्यक्तीचा कॉर्निया किंवा बुबुळ असा ज्या व्यक्तींना बुबुळाचा त्रास आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की टीक पडलेली आहे, फूल पडलेलं आहे किंवा बुबुळ पांढरं झालेलं आहे, अशा व्यक्तींवरती या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात येतात। या सर्व शस्त्रक्रिया या साईबाबा संस्थांमार्फत मोफत करण्यात आलेल्या आहेत। अशा पद्धतीच्या ज्या शस्त्रक्रिया रुग्णालयात झालेल्या आहेत, या नेत्रदानाच्या चळवळीत नक्कीच एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। तर साईबाबा संस्थांमार्फत नेत्रदानाची चळवळ ही व्यापक स्वरूपात राबवण्याकामी जे काही प्रयत्न चालू आहेत, त्यासाठी सर्व अंध व्यक्तींनी ज्यांना कॉर्नियल ट्रान्सप्लांटची गरज आहे, या शस्त्रक्रियांची गरज आहे, त्यांनी याचा लाभ घेणं आवश्यक आहे। धन्यवाद। ओम साईराम।